नमस्कार, बुलेटिनमध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्हा. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर वासियांची पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर पायपीट. खड्ड्यातील दूषित पाण्यानं भागवावी लागते तहान. वाढत्या तापमानामुळे लातूरच्या काही भागात पाणी टंचाईच्या झळा. जिल्ह्यातील पाणी पातळी लक्षात घेत येत्या महिन्यात अधिग्रहणांची संख्या वाढण्याची शक्यता. यवतमाळच्या कारेगाव पारधी बेड्यावर टँकरनं पाणी पुरवठा. धोकादायक विहिरीतून महिला जीव मुठीत धरून पाणी भरत असल्याचं भीषण वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं. वाशिममध्ये 44 अंश तापमानाची नोंद. मालेगाव तालुक्यातील डोंगर किन्हीमध्ये उच्चांकी तापमान. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. या मोसमातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद आहे. वाढत्या तापमानामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. रोज दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजता या वेळेत सफारी होईल. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची दुसरी बॅच दाखल. गिधाड्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम. हरियाणातील पिंजोरतून ही गिधाडं राज्यात आणली जात आहेत. मस्साजो ग्रामपंचायतीला मिळालेला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा पुरस्कार ग्रामसेवक आणि उपसरपंच स्वीकारतील. धनंजय देशमुख यांची माहिती. शेतीसाठी वीज पुरवठा न मिळाल्यानं जळगावमधील शेतकरी संतप्त झाले. एमएसईबी अधिकाऱ्याकडून अरेरावी आणि धमकीचा आरोप. संतप्त शेतकऱ्यांचं मध्यरात्री सबस्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकऱ्यांचा ठिय्या. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील औंधच्या शेतकऱ्यांची फसवणूक. निकृष्ट मिरची रोपांमुळे 50 लाखांचं नुकसान. शेतकऱ्यांमध्ये संताप. जळगावमध्ये अज्ञात चोरट्यांकडून वाईन शॉप फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेश कॉलनी परिसरातील घटना. याआधी बुधवारी देखील एका वाईन शॉपमधून 10 लाखांची दारू चोरीला. सांगलीत कृषी विभागातील गुणनियंत्रकाला 30,000ची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाची ही कारवाई. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमधील महानगरपालिकेच्या फायबरच्या सुलभ शौचालयाला भीषण आग लागली. शौचालय जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुकमध्ये भीषण आग लागली. सॉ मिलला भीषण आग लागल्यानं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या वांगी गावातील दिव्यांग शेतकरी भागवत भोयर यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. शेती उपयोगी साहित्य, गुरांसाठी ठेवलेला चारा आणि इतर साहित्य देखील जळून खाक. अहिल्यानगरच्या कर्जत नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी 2 मेला विशेष सभा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर राऊत यांनी दिला होता पदाचा राजीनामा. अलिबागच्या रेवदंड्यामधील खासगी कंपनीत परप्रांतीय सुपरवायझरकडून स्थानिक सुरक्षा रक्षकांना कामावरून काढलं. स्थानिक असल्याचा राग धरून केली कारवाई. मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रेंनी स्थानिकांना नोकरी पुन्हा मिळवून दिली. जालन्यात काश्मीरमधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा मोर्चा. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची केली मागणी. नाशिकमध्ये दुचाकीस्वाराला चिरडण्याचा प्रयत्न. सिग्नल लाल असूनही कार पुढे नेण्याचा प्रयत्न. कारला जाऊ का दिलं नाही म्हणत हत्येचा प्रयत्न. त्र्यंबक रोडवरील भयावह घटना. फरार आरोपी शाहरुख शेखला अटक. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात. हेच सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून लाखो पर्यटक ज्या काश्मीरमध्ये जातात, त्या काश्मीरमध्ये मंगळवारी मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या